इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर बेटा, या ठिकाणी सराव संच 3.2 मधील जास्तीत जास्त प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूयात. यामधला पहिला प्रश्न आहे दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा व दुसरा प्रश्न आहे खालील बहुपदींची बेरीज करा. यानंतर तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, जेवढे प्रश्न झाले तेवढे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करूयात. तर म्हणून पहिला प्रश्न दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा. आता या माहितीबद्दल अक्षर वापरून उत्तर लिहायचं बेटा. काय सांगितलेली आहे माहिती, काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये? लाट गावात ए झाडे आहेत, झाडांची संख्या दरवर्षी बी ने वाढते, तर एक्स वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील. समजा लाट गावामध्ये काही झाडे आहेत आणि त्यांची संख्या दरवर्षी वाढते. समजा ए झाडे आहेत म्हटल्यानंतर ए झाडे आहेत आणि त्यांची संख्या दरवर्षी बी ने वाढते, म्हणजे एखाद्या संख्येने वाढते, बी ने वाढते, म्हणजे ए अधिक बी. मग समजा 100 झाडे आहेत, समजा तुम्हाला एक संख्येमध्ये सांगतो, 100 झाडे आहेत अधिक 10 ने दरवर्षी झाडं वाढतात. मग एका वर्षामध्ये 10 वाढलं म्हणजेच काय झालं बेटा? 1 गुणिले 10 करतो आपण. आणि समजा 100 अधिक 1 गुणिले 10 किती? मग 110. आणि 2 वर्षानंतर किती वाढतील? मग विशिष्ट संख्येने वाढत आहे, बी ने वाढत आहे. समजा 10 संख्या वाढत आहे, मग इथं बी च्या ठिकाणी आपण इथं 10 गुणिले 1 वर्षानंतर 10 1 10 होते आणि 2 वर्षानंतर काय होते बेटा? 10 गुणिले 2 होते, 10 गुणिले 2 होते, म्हणजेच किती झाले? 10 दुनी 20. म्हणजे 100 ला 100 कायम राहिले, ही संख्या विशिष्ट कायम राहिली आणि ह्या बी ला कशाने गुणाले? वर्षाने गुणाले. म्हणजे बी ने वाढायली संख्या वाढणाऱ्या संख्येचा आणि एक्स चा या ठिकाणी काय व्हायला? गुणाकार व्हायला. अशा प्रकारे आपण संख्या घेऊन हे उदाहरण समजून घेतल्यानंतर आपल्याला कळते. मग याचं उत्तर येते. तर एक्स वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील हे काढण्यासाठी आपल्याला अक्षर कोणतं वापरावं लागेल? ए अधिक बी गुणिले एक्स बरोबर आहे ए अधिक बी गुणिले एक्स म्हणजेच बी एक्स. अशा प्रकारे याचं आपल्याला हे अक्षर वापरून हे आपल्याला उदाहरण या ठिकाणी लिहिता येईल. पुढचा प्रश्न सांगितलेला आहे कवायतीसाठी एका रांगेत वाय मुले अशा एक्स रांगा केल्या तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती? समजा एका रांगेमध्ये 10 मुले आहेत आणि अशा 5 रांगा केल्या. किती रांगा केल्या? 5. 10 5 50. म्हणजे सरळ सरळ एक्सचा आणि वायचा या ठिकाणी काय बेटा? गुणाकार आहे. सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा. मग याला सरळ आपण एक्स गुणिले वाय असं लिहू शकतो. एक्स गुणिले वाय म्हणजेच एक्स वाय. वाटल्यास लिहून घ्या, एक्स गुणिले वाय बरोबर आहे एक्स वाय. अशा प्रकारे याला आपण लिहू शकतो. एका 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे एम व एन आहे, तर ती 2 अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती? आता बघा बेटा, एकक व दशक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक किती आहे? मा एम आहे आणि दशक स्थानचा अंक किती आहे? कोणता आहे? तर एन आहे. आता बघा कोणतीही संख्या आहे, समजा 45 संख्या आहे. या 45 संख्येमध्ये 4 व 5 हेच अंक आहेत, परंतु यांची बेरीज करताना आपल्याला इथं संख्या हे अक्षर वापरल्यानंतर एनएम असं लिहिता येणार नाही. तर याची स्थानिक किंमत, 4 ची स्थानिक किंमत किती आहे बेटा? 4 दशक स्थानी आहे. म्हणजे या 4 ला किती न गुणावं लागते बेटा? 10 न गुणावं लागते. अधिक 5 म्हणजेच 4 10 40 अधिक 5 बरोबर आहे 45 असं याला लिहितात. म्हणजेच हे 40 अधिक 5 या रूपामध्ये लिहिण्यासाठी या एन ला किती न गुणावं लागेल बेटा? एन कुठं आहे? दशक स्थानी आहे आणि एम कुठं आहे? एकक स्थानी आहे. मग दशक स्थानच्या एन ची स्थानिक किंमत असं लिहा वाटल्यास, दशक स्थानच्या एम ची एन ची, दशक स्थानच्या एन ची स्थानिक किंमत बरोबर आहे 10 एन ही त्याची किंमत आहे त्या एन ची. आणि एकक स्थानच्या एम ची, एकक स्थानच्या पदाची तेवढीच किंमत असते. एम ची स्थानिक किंमत बरोबर आहे एम. म्हणून कसं लिहायचं मग आता हे? बहुपदी ती बहुपदी
बरोबर आहे 10n, म्हणजे n ची 10 पट अधिक m अशा प्रकारे लिहावं लागणार आहे. तर हे अक्षर वापरून अशा प्रकारे जी माहिती सांगितलेली आहे ते आपण इथे सोडवलेले आहे, ते आपण इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे बेटा. पुढचा प्रश्न आहे खालील बहुपदींची बेरीज करा. आता बहुपदींची बेरीज करताना काय काळजी घ्यायची, बहुपदीचा जो घातांक आहे त्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने बहुपदीला लिहायचं आणि त्या विशिष्ट घातांकाच्या खाली त्याच घातांकाची बहुपदी, त्याच घातांकाचं पद आलं पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. मग आता या ठिकाणी x चा तिसरा घात आहे, आपण उभी याची मांडणी करून बेरीज करूयात. x चा तिसरा घात आहे वजा 2x चा दुसरा घात आहे वजा 9 आहे बेटा. मग अधिक 5x चा तिसरा घात. मग या ठिकाणी याला आपण काय करू, 2x वर्ग वजा 9 सांगितलंय, म्हणजे इथं काय बहुपदीला प्रमाण रूपामध्ये जर लिहिलं तर आपण इथं 2x म्हणजे 0x या ठिकाणी 0x चं पद आपण निर्माण करू शकतो. 0x अधिक 0x वजा 9 म्हणजे x चा तिसरा घात वजा 2x चा दुसरा घात अधिक 0x वजा 9 म्हणजे हे प्रमाण रूपामध्ये आपण या बहुपदी लिहिलेले आहे. या बहुपदीला सुद्धा प्रमाण रूपामध्येच लिहूयात. अधिक 5x चा घन अधिक 2x सांगितलेला आहे. मग या ठिकाणी काय येईल, इथं अधिक 0x चा वर्ग इथं सांगितलेला नाही म्हणजे 0x वर्ग. मग अधिक 2x अधिक 9 प्रमाण रूपामध्ये बहुपदी लिहिली. जे पद याच्यामध्ये दिलेलं नाही अशा पदाच्या ठिकाणी 0 हा सहगुणक घेतला आणि 0 सहगुणक घेऊन त्या पदाचं स्थान आपण पूर्ण केलेलं आहे. मग 5x चा घन, या x घनचा सहगुणक काही नाही म्हणजे किती आहे माय, 1 आहे. मग हा 1 आणि हे 5 किती झाले बेटा, 6x चा घन आणि हे वजा 2x वर्ग अधिक 0 म्हणजे हे काय राहील, वजा 2x वर्गच राहील. आणि अधिक 0 आणि अधिक 2, 0 अधिक 2 किती होतात, 2x होतात. वजा 9 आणि अधिक 9 काय होते, याची किंमत 0 होते बेटा. 0 लिहिला तरी चालतो आणि लिहिला गेला तरी चालतो, त्याला असं सोडून देत तरी चालते. म्हणजे वजा 9 अधिक 9 याचे काय होते ते कटतात या ठिकाणी. मग पुढचा प्रश्न आहे वजा 7m चा चौथा घात अधिक 5m चा तिसरा घात अधिक 0m चा वर्ग अधिक 0m अधिक वर्गमुळात 2 अधिक आता यांची बेरीज आहे 5m चा चौथा घात वजा 3m चा घन अधिक 2m चा वर्ग अधिक 3m अधिक 6 सॉरी वजा 6. तर या इथे आपल्याला या ठिकाणी काय करायचं बेटा, यांची बेरीज करायची आहे. बेरीज करायची आहे म्हणजे वजा 7 आणि अधिक 5 यांची बेरीज किती होते, 1 धन 1 ऋण. अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे वरच्या वर, 1 धन आणि 1 ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे 7 मधून 5 वजा करायचे आणि चिन्ह कोणाचं द्यायचं, मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे, 7 आहे म्हणजे चिन्ह 7चं चिन्ह कोणतं आहे, वजाचं चिन्ह आहे बेटा. वजा 2m चा चौथा घात हे जे चल आहे जशाला तसं लिहायचं. मग हे अधिक 5 आणि वजा 3, इथं 1 धन 1 ऋण, 5 मधून 3 वजा होतात म्हणून 5 मधून 3 काढायचे, किती होतं, अधिक 2m चा तिसरा घात. मग 0 आणि अधिक 2m वर्ग 2m वर्ग होतात, 0 आणि 2 ची बेरीज 2 होते. मग अधिक 0m अधिक 3m यांची सुद्धा बेरीज किती होते, 3m होते. आणि वजा 6 आणि अधिक वर्गमुळात 2, हे वजा 6 हे कसे आहे, पूर्णांक संख्या आहे आणि ही कशी आहे, अपरिमेय संख्या आहे. मग या संख्येमध्ये बेरीज करता येत नाही, हिला जशाला तसं लिहावं लागते. म्हणजे यालाच वजा 6 अधिक वर्गमुळात 2 असं लिहावं लागते व ही याची बेरीज, या 2 बहुपदींची बेरीज येते बेटा. पुढचा प्रश्न आहे 2y वर्ग अधिक, आता 3 बहुपदींची बेरीज आहे. या ठिकाणी 3 जरी असले तरी बरोबर एकाखाली एक पद लिहायचे. बरोबर, ज्या चला स्वरूप पद एकाखाली एक लिहायचे. स्वरूप पद म्हणजे सारखी पद, ज्यांचा चल सारखा आहे, ज्यांचा घातांक सारखा आहे, अशी पद एकाखाली एक लिहायची. म्हणजे 2y चा वर्ग, या ठिकाणी 2y चा वर्ग दिलेला आहे पहिल्या पदामध्ये.
मग इथं 2y चा वर्ग लिहू अधिक 7y अधिक 5. मग याच्या खाली काय येईल बेटा अधिक, याच्यामध्ये y वर्ग दिला का नाही, मग इथं 0y वर्ग घेऊ शकतो आपण, घेतला तरी काही फरक पडत नाही. अधिक 3y अधिक 9 अधिक 3y चा वर्ग वजा 4y वजा 3. यांची आपल्याला या 3 बहुपदींची या ठिकाणी बेरीज करायची आहे बेटा. 2 आणि 0 2, 2 आणि 3 5, 5 ला 5 आणि y वर्ग जो चल आहे तो जशाला तसा y वर्ग. 7 आणि 3 10 होतात, 10 मधून 4 गेले तर किती राहतात 6 राहतात. आणि चिन्ह कोणाचं 10चं मोठा आहे 10, 10 मधून 4 सहज वजा होतात. मग 10 मधून 4 गेले तर 6 आणि y ला y आणि 5 आणि 9 14, 14 मधून 3 गेले तर 11 राहतात. आणि चिन्ह कोणतं अधिकचं, अधिक 11. अशा प्रकारे या 3 बेरजा आपण या ठिकाणी केलेला आहे. लगेच आपण पुढचे प्रश्न सोडूया. पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा, हा या इथं तिसरा प्रश्न सांगितलेला आहे बेटा. तर कसं करायचं, पहिली बहुपदी अगोदर लिहायची आणि त्याच्या खाली बरोबर स्वरूप पद लिहायचे आणि त्यांची वजाबाकी करायची. खूप सोपा भाग आहे. जसं आपण आता बेरीज केली तशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला बहुपदींची वजाबाकी करायची आहे. मग आता x वर्ग लिहा वजा 9x लिहा अधिक वर्गमुळामध्ये 3 लिहा वजा 19x कुठं आहे, वजा 19x आपल्याला ह्या 9x च्या खाली लिहायचे वजा 19x आणि अधिक वर्गमुळात 3, इथं अधिक वर्गमुळामध्ये 3 लिहायचे आणि अधिक 7x वर्ग इथं लिहायचा, 7x वर्गाच्या खाली 7x वर्ग लिहायचा. अधिक लिहिण्याची गरज नाही कारण पहिलं पद आहे, अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही. मग इथं यांची वजाबाकी करायची आहे बेटा. पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करायची आहे. मग वजा करताना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची, प्रत्येकानं लक्ष देऊन बघा बेटा. इथं वजा केल्यानंतर ह्या प्रत्येकाच्या अगोदर चिन्ह बदलते बेटा. इथं अधिकचं वजा झालं, वजाचं अधिक होते आणि या अधिकचं सुद्धा काय होते वजा होते. म्हणजे या वजानं या प्रत्येक बहुपदीला गुणलेलं आहे. गुणल्यानंतर याचं काय होते बेटा, वजानं गुणल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे त्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलत असते. या वजानं गुणल्यानं अधिकचं वजा झालं, वजाचं अधिक झालं आणि अधिकचं वजा झालं. मग आता हे गणित सोडवायचं. x वर्ग वजा 7x वर्ग तुम्हाला सांगितलेलं आहे 1 धन 1 ऋण. काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि चिन्ह कोणाचं द्यायचं, मोठ्या संख्येचं द्यायचं. 7x वर्ग मधून 1x वर्ग वजा करायचा, 7 मधून 1 गेले, किती राहिले बेटा 6 राहिले. मग 6x वर्ग आणि चिन्ह 7चं कोणतं आहे, 7च्या अगोदर ऋणाचं चिन्ह आहे, मग वजा 6x वर्ग आणि वजा 9 अधिक 19. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. इथं वजा 9 आधी आहे आणि अधिक 19 नंतर आहे, तरी सुद्धा मोठ्या संख्येतून या दोन संख्यापैकी जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 19 मधून 9 वजा करायचे. 19 मधून 9 वजा केल्यानंतर किती राहिले बरं पिल्लू, तर 19 मधून 9 गेल्यानंतर 10 राहिले. मग 10 लिहायचं 10x आणि हे अधिकचं चिन्ह द्यायचं का वजाचं द्यायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह द्यायचं. आता हे सांगा बरं, अधिक वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 ह्या दोघांची किंमत किती आली या ठिकाणी, अधिक 0 आली. म्हणजे हे 0 आपण लिहू शकतो किंवा इथं आपण याला काटछाट सुद्धा याचं करू शकतो. मग वजा 6x वर्ग अधिक 10x याचं उत्तर आलेलं आहे. याला आपण असं सुद्धा लिहू शकतो आणि अधिक 0 सुद्धा लिहू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, दोन AB वर्ग अधिक 3A वर्ग B वजा 4AB. आता ह्या खाली सुद्धा बरोबर स्वरूप पदे लिहायची, सारखी पदे लिहायची, सारखे चल असलेली पद लिहायची. AB वर्ग कुठं आहे, इथं वजा 8AB वर्ग आहे. मग हे वजा 8 इथं वजा असल्यामुळे इथं वजाचं चिन्ह होतं, अधिकचं चिन्ह होतं म्हणून आपण इथं अगोदर चिन्ह दिलेलं नाही बेटा. पण वजाचं चिन्ह असेल तर अगोदर चिन्ह द्यावं लागते नाहीतर आपलं चुकून जाते. मग वजा 8
ए बी वर्ग, मग अधिक 3a वर्ग b चं स्वरूप पद कोणतं आहे? अधिक 2a वर्ग b, आणि वजा 4ab चं स्वरूप पद कोणतं आहे? अधिक 3ab. याच्या अगोदर चिन्ह नाही म्हणजे चिन्ह न देता लिहायचं का याला? तर नाही. चिन्ह नसलं म्हणजे कोणतं चिन्ह असतं बेटा? धनचं चिन्ह असते. मग याला धन 3ab अशा प्रकारे द्यायचं. आणि इथं तुम्हाला आताच सांगितलं, इथं वजाबाकीचं मोठं चिन्ह दिल्याबरोबर यांचे रंग सगळ्यांचे बदलतात, आहे का नाही? मग रंग कोणते होतात? ऋणाचा धन रंग होतो, धनाचा ऋण रंग होतो, आणि या धनाचा सुद्धा ऋण होतो. म्हणजेच या वजामुळे या प्रत्येकाचं चिन्ह या ठिकाणी बदललं. या ऋणाचं धन झालं, धनाचं ऋण झालं, आणि या धनाचं सुद्धा काय झालं? ऋण झालं. मग आता बेटा 2 आणि 8 यांची काय झाली? या ठिकाणी बेरीज झाली बेटा. वजाबाकी असून सुद्धा बेरीज झाली, कारण या ऋणाचं धन झालं. या ऋणाने या ऋणाला गुणलं, ऋणाचा गुणाकार काय होतो? माय धन होतो, हे आपल्याला माहितच आहे. मग इथं 2 आणि 8 किती झालेले बेटा? 10. ए ला ए, बी ला बी वर्गला बी वर्ग. इथं 3a वर्ग b मधून 2a वर्ग b गेला. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 3 मधून 2 गेले, किती राहिला? 1 राहिला. म्हणजेच आणि चिन्ह कोणाचं द्यायचं? मोठ्या संख्येचं, म्हणजेच अधिकचं. अधिक 1a वर्ग b सुद्धा लिहू शकतो, आणि 1 न लिहिता a वर्ग b जरी लिहिलं तरी त्याचा अर्थ 1a वर्ग b असाच होतो. म्हणून a वर्ग b लिहिले तरी चालते, आणि अधिक 1a वर्ग b लिहिले तरी चालते. वजा 4ab वजा 3ab काय होतात? या दोघांचंही चिन्ह आता या ठिकाणी वजाचं आहे. म्हणजे एकाचं 4 रुपये देणं आहे, एकाचं 3 रुपये देणं आहे. म्हणजे दोघांचंही देणं आहे, म्हणजे तर दोघांची काय होते? या ठिकाणी बेरीज होते. आणि एकूण किती देणं झालं? मग 7 रुपये देणं झालं. तसं या दोघांचंही ऋण आहे, त्या दोघांच्याही ऋणामध्ये काय होत असते? बेरीज होत असते. ऋण 4 आणि ऋण 3 ची बेरीज किती झाली? ऋण 7 झाली. मग ऋण 7ab हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारे ह्या आपण वजाबाकी केलेल्या आहेत व बहुपदीची बेरीज सुद्धा केलेली आहे. बहुपदीचा गुणाकार व भागाकार म्हणजेच प्रश्न 4था, 5वा व 6वा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करावा. व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करावे. व व्हिडिओ आवडल्यास, शिकवण्याची पद्धत आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. धन्यवाद. जय गुरु.